मी सीएमाक मेळपाक गेल्ले रिगार्डिंग तुवें हॉस्पिटल सो कितें मेमोरेंडम दिवपाक आयिल्ले आनी कितले जाण आयिल्ले तुमकां खंयची कमिटी आम्ही डेलिगेशन आयला ते तुवें नागरिक कृती समिती हॉस्पिटल कृती समितीचे मेंबर आसा सगळे जाण तुवें हॉस्पिटल कृती समिती स्थापन जाल्याक आतां 1.5 वर्स जालें 1.5 वर्स ही कृती समिती कन्सिस्टंटली फॉलोअप करीत आसा की जे 100 बेडेड हॉस्पिटल तुवें सुरू जावपाक प्रपोज केल्ले ते बेगींतल्या बेगीन सुरू जावचे म्हणून द इश्यू इज दी बिल्डींग रेट इज ऑन ऑलमोस्ट 10 years पास जाले सबसिक्वंट MLA जे आयले किंवा सबसिक्वंट गव्हर्मेंट जे आयली तांच्यांनी सफिशियंट ताचेर अटेन्शन दिवंक ना आणि हे बिल्डींग अजून सुरू जावंक ना द इश्यू इज ह्या हॉस्पिटलाचे इलेक्ट्रीक बिल्स पर मंथ 3.5 लाख रुपया सरकार भरता जे AC BC जे बाकीचे इन्स्टॉल केल्ले ताका आतां 7-8 वर्सां जावन गेली आणि ताचे जे कॉन्ट्रॅक्टर आशिल्ले ते कमेन्स करपाक रेडी ना कित्याक ताचो वॉरंटी पिरियड इज ओवर ना अशा पद्धतीने हे हॉस्पिटल आसा आज ज्यो बेसिक नेसेसिटीज आसा जी इक्विपमेंट जी जाय आसता हॉस्पिटल सुरू करपाक लायक फॉर एक्झाम्पल द ऑक्सिजन सप्लाय अजून ते जाल्ले ना थंय 5 ICUs आसात एकूय अजून ऑपरेशनल जाल्ले ना थंय 12 OPDs आसात त्यो जाग्यार ना अजून सुरू जाले ना एकूच एक्सेप्ट वन डायलिसीस युनिट ताचे शिवाय बाकीचे जे सगळे मॉर्ग आसात फार्मसी आसात हेल्थ बाकीच्यो ज्यो फॅसिलिटी कसल्योच जाग्यार नासतना सरकार गडबडीन ताचे बेश्टी इनॉग्रेशन करपाक सोदता आनी ह्या इनॉग्रेशन करतना द एक्झिस्टींग कम्युनिटी हेल्थ सेंटर ते ह्या बिल्डिंगेत शिफ्ट करपाचो प्लॅन आसा फॉर वीच वी आर अपोज टू आतां 1.5 वर्सां मागीर आमी मेमोरेंडम दिल्लो CMाक we met the health minister, we had a lengthy discussion. Health minister had assured us, we had a meetings with MLAs आणि सगळ्या कडसून आमकां एश्युरन्स आयली की बेगींतल्या बेगीन सुरू जाता म्हणून आतां 24 सुरू जाता म्हणून एश्युरन्स मेळ्ळे 24 गॉट ओवर 25 जाता म्हणून जालें 25 सोंपलो आज आमी 26 आसा आनी ह्या 26 जर हे हॉस्पिटल सुरू जायना जाल्यार 100 कोटी लोकांचे पयसो जे मोडून हे हॉस्पिटल सुरू जाला दॅट इज अ वेस्ट हे पब्लीक मनी आणि गव्हर्नमेंट इज वेस्टिंग ऑलरेडी जशें सांगलें 3.5 लाखाचे बिल भरता इलेक्ट्रीक बिल आणि हे सगळे लोकांचे पैसे वेस्ट करून सरकार जर ती बिल्डिंग तशीच दवरता आणि काळांतरान ती हरी मागीर मेंटेनन्साक आनी काम येतले टू बी व्हेरी फ्रँक तुमकां सांगता की 4 फावटी ही बिल्डिंग पेंट केल्या जी बिल्डिंग बांदून रेडी जाल्ली 4 फावटी पेंटिंगूच केल्या ताचे एकदां पत्रे उडून गेले सद्या सगळे मेंटेनन्सूच कामाक खर्च आसा सो हे हॉस्पिटल सुरू जावचें लोकांक ताची सेवा मेळची फॉर एक कायंड इन्फॉर्मेशन आता इवन हेल्थ मिनिस्टर म्हणटा पेडणे तालुका इज द फास्टस्ट ग्रोईंग तालुका हातून लॉंग स्ट्रेच ऑफ कोस्टल बेल्ट आसा टुरिझम एक्टीव आसा थंय सगळे मागीर बाकीच्यो हे आसा इंडस्ट्रियल इस्टेट आसा थंय मोपा एअरपोर्ट आसा आणि ह्या सगळ्या दृश्टिकोनांतल्यान पळयत जाल्यार आज थंय हे हॉस्पिटल इज अ नीड ऑफ द आवर आज बेसिक नेसेसिटीज आमी म्हणटा तातूंत हेल्थूय येता आणि हे हेल्थ अपडेट करचे इतलीच आमची मागणी आसा टुडे वी हॅव कम टू गिव्ह अ रिमाइंडर टू CM आम्ही मेमोरेंडम ऑलरेडी सबमिट केल्लो आसा अ रिमाइंडर टू CM सो दॅट ही कमेन्सीस द हॉस्पिटल एज अर्ली एज पॉसिबल हो आमचो एक डिमांड आसा प्रशांत म्हाका सांग आतां विशय आहा तो कितलीच वर्सां जाला आतां जीत आहा तो 4 वर्सां आमदार आसा त्या पयलीं पार्सेकर जालो सो आमदार सांगता डेटी दिता ते 4 जाले बट अशें कितें डेटी दिवन कोण हे करता डिले करता गेली आता 14 वर्सां जाली 12 वर्सां कंप्लीट जावन 14 वर्सां जाली आयज पेडणेकार एक मूलभूत सुविधा म्हणटा आरोग्याशी निगडीत जेन्ना आमी एक कसली गोश्ट जेन्ना मागता आयज हे ज्या खंयच्या आमच्या देवेंद्र सरान सगळें तुमकां संविसार सांगलेलें आहा कितले करोड सांगा एक्सपेंडिचर सगळो खर्च केल्लो आहा आनी हे सगळे कशें सामान्य मनशाचो टॅक्स पेयराचो अमावंट सगळो आयज पेडणेकार इल्ले दिसा हांकां ग्रांटेडच धरलेले आहा पेडणेकारांक आमी म्हणटा पळय आरोग्याशी निगडीत जेन्ना एक गोष्ट आसता आमी सरकारा कडेन कांयच मागिना बाकीचे तुमचे जे कितें तुमचे मेगा प्रोजेक्ट हाडटात तुमी एअरपोर्ट हाडल्यात तुमी हे सगळे जेन्ना गोष्टी आसात कालच्या गोवा न्यूज हबाचेर जेन्ना आरोग्य मंत्री विश्वजीत राणे हांच्यांनी स्वताहून म्हटलां की जेन्ना ते हॉस्पिटल लोडेड म्हाका दिना तो पर्यंत आपूण कसो सुरू करूं म्हणजे एक हेचेर क्लियर कट आसा की तो लोडेड करून दिया म्हणटा GSIDCच्या थ्रू सो जेन्ना आमी मुख्यमंत्र्या कडेन आमी गेल्ले ऑलरेडी मेमोरंडम आमी दिल्लो त्या मेमोरंडम दिवन मुख्यमंत्र्याक आमी आमची जी कितें भावना आसात पेडणेकारांची ते हांवें सविस्तर तांकां सांगलेलें आसा तेंच्यांनी ते एडमिटूय केले करया म्हणून सांगलेलें तेंच्यांनी सो आयज जेन्ना आमी पळयतात 14 वर्सां जालीं आमकां एक आरोग्य
जे तुवें हॉस्पिटल सुरू करपाक इतले वयता खरोखरच पळोवपाक गेल्यार आयज गेली 12 वर्सां जाली सरकार कोणाचो हा? भारतीय जनता पक्षाचो सरकार आसा. आयज दोन्ही जे आमदार आसात, जो मांद्रेचो आनी पेडणेचो, हे दोन्ही सरकारानूच आसात. जाल्यार हे हॉस्पिटल कित्याक जायना? ह्या हॉस्पिटला फाटल्यान गूड कितें? आयज मुख्यमंत्री आरोग्य मंत्री विश्वजीत राणे सांगता की ही जी आयज हॉस्पिटल लोडेड करून दिवंक ना, ते आपणाक लोडेड करपाक दिवंक जाय. आपूण पेडणेकारांची फकाणां करपाक सोदिना, तांकां बेश्टेच वाऱ्यार दवरिना. कित्याक म्हाका ते लोडेड करून आपूण कशें सुरू करूं? जेन्ना एक आरोग्य मंत्री म्हणटा, म्हणजे खंय तरी आमकां आमचे पालक मंत्री जे गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंताक आमी तेच आयज विचारपाक आसा की हे कित्याक ही थट्टा पेडणेकारांची चल्ल्या? आमी तुमचे कडल्यान व्हडलें कितें काय मागिना. जे आमकां हांगा पेडणेकारांक जितले त्रास जाता की आमकां खबर आसा. जेन्ना केरीच्यान एक केरी हरमल मांद्रेच्यान जेन्ना एक खंयचो पेशंट जेन्ना GMCन आसता एडमीट, त्याच्या फाटल्यान दोन तीग जाण मनीस आसतात ताका पळोवपाक. आनी एक मनीस जर हॉस्पिटलायज जालो म्हणटा कडेन पूर्ण कुटुंब आसा, पूर्ण फॅमिली आसा पळय, ताका कितें त्रास जाता पळय ते आमकां पेडणेकारांक खबर आसा. आमकां तुयेन हॉस्पिटल जे कितें साधन सुविधा जी आमकां जी फॅसिलिटीज मेळपाक जाय ती तुयेन मेळना. मागीर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान गेल्यार थंयसरूय काय मेळना. मागीर GMCन वयचें पडटा. ऑल द वे फ्रॉम पेडणे टू GMC कितें त्रास जाता आसतले पळय ते सामान्य ज्या कोणाक जे सिकनस येयला पळय तेंच्या घरांतल्या मेंबरांक खबर आसा. सो आयज जेन्ना पेडणेकार फुडें सरनात, ह्या गोष्टी फुडें वचनात, जाल्यार फुडली खंय तरी आमची भविश्यान आमची फुडली पिढी आसा पळय ती आमचेर आडकतली. सो म्हाका दिसता ह्या दोन्ही आमदारांनी पुढाकार घेवचो. आयज सरकारा बरोबर आसात तुमी आनी आमकां ह्या पेडणेकारांक न्याय दिवचो. अशें न्हू की जेन्ना तुवें हॉस्पिटल कृती समिती जेन्ना जागी जाता पळय तेन्ना तेंचे स्टेटमेंट आउट जातात. हेच्या पयलीं खंय आसता? आयज जर तुमी ते तुवें हॉस्पिटलान जर पळोवपाक गेल्यार इतले करोडांनी पयशे म्हणून जाल्यार थंय गोरवां बसलेलीं आसता. हांवें स्वता जेन्ना हांव मांद्रे सरपंच आसतना हांव स्वता दाखयल्या थंयसर येवन तुमच्या प्रेस माध्यमांचो जी कितें परिस्थिती आहा ती हे कित्याक जायना अशें आयकूंक गेल्यार खंय प्रायवेट सेक्टराक खंय तुमी दिवपाक सोदतात ते. हे प्रायवेट सेक्टराक दिवन हे पेडणेकार हे सगळे शेतकरी लोक आसात, हेंकां ते परवडटले हो विचार करा. आनी अशें जर तेंच्या मनान जर कितें आसा विचार जाल्यार आमी पेडणेकार खपोवन घेवचे ना. जे कितें करपाक जाय पेडणेकारांनी हेच्या पयलीं झोनींग प्लाना बद्दल कितें दाखयलें आमी करून न्हू, त्याच पद्दतीने आयज आमी ऑलरेडी सगळे प्रोविजन केले कशें कितें करपाक जाय. हेजेर राजकारण चल्लां म्हणटा. हेचेर टोटली राजकारण चल्लां. मुख्यमंत्री जेन्ना आरोग्य मंत्री स्वता सांगता की आपणाक कांयच लोडेड करून ते हॉस्पिटल दिवंक ना जाल्यार आपूण कशें सुरू करूं? पण हेका जबाबदार कोण आसा? तो दोगां मदीं युद्ध चल्लां म्हणटा. ह्यांच्या दोगां भितर आमच्या पेडणेकारांक तुमी त्रास कित्याक करतात? तुमचे भितरले जे नंबर 2 जे मतभेद आसात पळय ते पेडणेकारांक त्रास करूं नाका म्हणटा आमी. हे तुमचे कडेन कळकळीची विनंती करता. सो तुमचे जे हे रेसिंग आसा पळय हे पेडणेकारांक त्रासान कोणान घालूं नाका. 2027 हे पयस ना. जर तुमकां 2027 खरोखरच तुमकां हांगासर लोकांचो कौल जाय जाल्यार लोकांक जे हॉस्पिटल जाय ते पयलीं तुमी दिवचे. आणि दुसरो विशय आहा तो म्हटल्यार तुमचे आतां जो हेजो लँड कन्वर्ट केले पेडणे म्हणटा हे कशें करता? आमदार थंयसरलो आसतना तरी आसतना अशें कशें गजाली घडटा आनी मदींच उठोवन तो 60 लाख म्हणटा अशें कशें? अरे सायबा, जेन्ना जो झोनींग प्लान जाल्लो 72च्या अंडर तेन्ना आंदोलन करपी आमीच आसात, आमदारा बरोबर आमीच आसात आनी तो यशस्वीरित्या आमी स्क्रॅप केलो. पण त्या TCB डिपार्टमेंटाक जर प्रत्येक डोंगराचेर जर पेंट आनी कलर मारपाक जाय म्हणून तेंच्यांनी 39A जे सेक्शन हाडला फेब्रुवारी 2024. 2022 जेन्ना कोण आमदार निवडून येयल्यात आनी 2024 कोण आमदार आसल्यात आनी हे बिल पास करपाक कितले जाण आमदार आसल्यात हे पयलीं सखोल चौकशी करपाची गरज आसा. हांगा चोराचे उलटा बोंबाबोंब नाका. अरे 2024 हे बिल पास करपाक कितले आमदार आसले आनी खंयच्या कॉन्स्टिट्युशनांतले आसले? हे बिल जे 39A जे आसा पळय जे ऑर्चर्ड जमिनी कन्वर्ट करूंक मेळटा हे प्रोविजन हे आमी अशें म्हणटा एक दार आसता ताका फुडल्या दारान एकूच दार आसता. त्या दारान जर मनशाकच येवपाक मेळटा आनी जर असुराक भितर येवपाक मेळना ते असुराक येवपाक हेंच्यांनी फाटल्यान दार फोडला आनी ते असुर भितर येतात आनी आतां ते आमकां खातात. हे दार कोणी फोडला? म्हणजे हे सेक्शन हो जो कायदो जो आसा पळय 39A हो हेंच्यांनी 33 जाणांनी हाडला मरे. आनी आयज तुमी कसले बोवाळ मारतात? आयज कसले निवेदनां दितात? हे इलेक्शन 2027 लागीं पावला म्हणून हे नाटकां ही. हांवें स्वता प्रत्यक्ष म्हाज्या प्रभागान जेन्ना रोंगर भागाचेर जो लँड कन्वर्जन जाला जे रोड भागाचेर एक हांव म्हणटा कितें 1000 जर जागो आसा एक 500 आमच्या एक गोंयकारांक दिवचो सेटल करपाक. हे कितें लमसम मरे?
सेल चल्लेल्या भशेन मरे. आनी तुमकां खबर ना म्हाज्या स्वताच्या राज्यान जर म्हाका कितें करता पळय तें म्हाका खबर ना. हे कितें आनी उरला. पूण हे 39A सेक्शन जे हाडला कोणी पळय हेची चवकशी करपाची गरज आसा. हे आमदारूच आहात मरे 33 जाण. वयल्यान तुमचे उलट बुमाबो. हे लोक विशय ना. लोक सगळे शाणे आसात आनी येता त्या 27 जे हो गांव हो गोंय आमचे माणकुले जे हिरवगार म्हणटा आमी तशे हे सत्यानाश करपाक कोण कोण फुडें सरल्यात पळय एका 27 देव दाखयतलो कितें. 2022 विधानसभा इलेक्शनाच्या पयलीं लोक अशेंच डिमांड करताले की हे हॉस्पिटल सुरू जावचें म्हणून. तेन्नाय एजिटेशन सुरू जालें. लोकांनी बोवाळ केलो. तेन्ना बेगी डायलिसीस सेंटर एक सुरू केलें 2017 विधानसभा इलेक्शनाच्या टायमार डायलिसीस युनिट सुरू केले आणि बिल्डिंगेचे इनॉग्रेशन करून सोडले. बिल्डिंगूय कंप्लीट तेन्ना जावं नाशिल्ली. 75% बिल्डिंग कंप्लीट जाल्ली. 25% जावं नाशिल्ले. तेन्नाय तेच केलें. आयजूय हे हॉस्पिटल कम्युनिटी हेल्थ सेंटर शिफ्ट करून लोकांच्या दोळांत पानां पुसपाक सोदता. दॅट्स वाय पीपल आर एजिटेटेड मोर की आतां ना टायम घेयात. भले टायम घेतले उपकारता पण हॉस्पिटल फूल फ्लॅज सुरू जावंक जाय. पळयला सो आता समज दिल्या उपरांत जर कितें जायना हेजें सुरू हॉस्पिटल जाल्यार तुमी फुडें कितें करतले. तुवें हॉस्पिटल कृती समिती आज जी मेमोरेंडम घेवन आयिल्ली सीएमाक मेळपाक इट इज जस्ट अ रिमायंडर दॅट सीएम शूड कम एज अ हॉस्पिटल एज अर्ली एज पॉसिबल. जे मेमोरेंडम आमी ताका दिल्ले अर्लियर ताका एक रिमायंडर कसो आसा आमी घेवन आयले. सो वी वॉन्ट टू टेल हिम दॅट हे जर तुमी बेगींतल्या बेगीन सर करनात जाल्यार वी आर ओपन फॉर एजिटेशन. वी हॅव प्लॅन एजिटेशन 11 तारीख दॅट इज परवाच्यान आमी चेन हंगर स्ट्रायक प्लॅन केल्लो आसा. 11 ते 15 तारीख पर्यंत कंटिन्युअसली सगळ्या गांवचे पेडणेचे लोक येवन थंय डेली हंगर स्ट्रायकाक बसतले रायट इन फ्रंट ऑफ द हॉस्पिटल. आणि ताचे उपरांत 15 तारखेक एक भव्य अशी मशाल मिरवणूक 15 तारखेक सांजची 5:30 भव्य अशी मशाल मिरवणूक आमी प्लॅन केल्या. ती तुवें ITI कडसून सुरवात जातली. ती सकयल हॉस्पिटला पर्यंत येवन ताचें कल्मिनेशन इन टू अ पब्लीक मिटींग. सो हे आमी प्लॅन केला. जस्ट एक म्हणजे जागृतीचो पिरियड सोंपलेलो आसा. सगळे एवरीबडी इज अवेअर ऑफ दीस हॉस्पिटल. आता टायम आयला नाक दामून तोंड उगडपाक जाय. सरकार आयकना. सो पीपल आर कमिंग ऑन द स्ट्रीट. 11 तारखेच्यान चेन हंगर स्ट्रायक वी हॅव प्लॅन. थँक्यू.